बंगळुरूमधील हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपण ही सगळी त्या ठिकाणची दृश्य पाहतो आहोत। पोलिसही त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि जे नागरिक जखमी झालेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। चेंगराचेंगरीमध्ये 6 जण दगावलेले आहेत तर 17 जण हे जखमी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि या गर्दीमध्येच मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली, ज्यात अनेक जण जखमी झाले तर अनेकांना आता आपण ही सगळी दृश्य पाहतो आहोत। गर्दीमध्ये ज्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्याचं काम सुरू आहे। अनेक या ठिकाणी चाहते जे आहेत ते जखमी झालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती आपण नवी अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आवेश। चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर ही सगळी गर्दी झाली आणि या गर्दीमध्येच 17 जण जखमी झालेले आहेत। हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। 6 जणांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंत माहिती पुढे आलेली आहे। आपण पुन्हा प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडे जाऊयात। आवेश, 6 जणांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंत माहिती पुढे आलेली आहे। आता नवी अपडेट काय आहे? माधुरी, सकाळपासून बघू शकतो मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली होती आणि जागा कमी असल्यामुळे जे चंगराचंगरी झाली। काही लोकांना हुल्लडबाजी सुद्धा केलेली आहे। स्टेडियम मध्ये सगळ्यांना पासेस नव्हत्या, पण काही जणांनी स्टेडियमच्या त्या भिंतीवरून उडी मारून स्टेडियम मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि लाठीचार्ज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी चंगराचंगरीमध्ये परिवर्तन झाले आणि या चंगराचंगरीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी आहे आणि मृत्यूंचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। कारण आपण बघू शकतो सकाळपासून लाखोच्या याच्यावर आरसीबीचे फॅन इथं आलेले होते, चाहते वर्ग आलेला होता आणि पोलीस कमी असल्यामुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही आणि काही हुल्लडबाजी केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्या लाठीचार्जानंतर चेंगराचेंगरी झालेली आहे आणि त्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला। मृत्यूचा आकडा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आता सध्याची परिस्थिती सर्व नियंत्रण आलेली आहे, पण जे जखमीवर आता सध्या उपचार चालू आहेत। माधुरी, नक्कीच आवेश, सध्याची परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र आहे का? हो, नक्कीच माधुरी, आता पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रण आलेली आहे। गर्दी जरा पांगवलेली आहे आणि बाकीचे जे गर्दी बाहेर जमलेली होती त्यांना स्टेडियम मध्ये प्रवेश दिलेला आहे। एक असं आहे की जे प्रेक्षक वर्ग होता त्यांना पासेस दिलेल्या नव्हत्या, त्यामुळेच तिथे गर्दी मोठ्या प्रमाणात स्टेडियमच्या बाहेर गर्दी झालेली होती आणि त्यानंतर हुल्लडबाजीनंतर चेंगराचेंगरी झाली आणि आता सगळ्यांना स्टेडियम मध्ये सोडलेलं आहे आणि थोड्याच वेळ कार्यक्रम चालू होईल। माधुरी, नक्कीच हुल्लडबाजी झाल्याचं कळतंय, नेमकं काय झालेलं होतं त्या ठिकाणी आवेश? नक्कीच माधुरी, सकाळपासून जे गर्दी जमलेली होती, पण काही जणांना पासेस अवेलेबल होत्या आणि बाहेर जे गर्दी होती ते मोठ्या प्रमाणावर होती आणि ते पोलिसांची संख्या सुद्धा कमी होती आणि काही जे चाहते वर्ग आहेत त्यांनी भिंतीवर उडी मारून स्टेडियम मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तितक्यात पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि लाठीचार्ज केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे, 17 जण जखमी झालेले आहे आणि आणखीन मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। कारण परिस्थिती हाताबाहेर गेली होती पोलिसांच्या, कारण मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने चाहते वर्ग आरसीबीचे आलेले होते आणि पोलिसांना गर्दी नियंत्रित करता आली नाही, त्याच्यामुळे ही चंगराचंगरी झाली। माधुरी, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता तुम्ही वर्तवतायत, आणखी आकडा सुद्धा यामध्ये वाढू शकतो का? 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, 17 जण जखमी झालेले आहेत। नक्कीच, कारण इतका भयानक घटना आहे की मोठ्या प्रमाणात लहान मुलं, महिला, मुली एक विराट कोहली यांना बघण्यासाठी आलेले होते आणि ते असावध होते। त्याच वेळेस ही चंगराचंगरी झालेली आहे। बेसावध असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जखमीची संख्या सुद्धा वाढलेली आहे आणि यात मृत्यूची संख्या सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। माधुरी, नक्कीच आवेश, या संदर्भातल्या नवीन अपडेट्स आपण तुमच्याकडून जाणून घेतच राहू। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दीमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे। चाहत्यांनी हुल्लडबाजी केली, पोलिसांचा सुद्धा कमी प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त होता अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पोलिसांना काही प्रमाणामध्ये ही गर्दी झाल्याच्या नंतर सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। गर्दी ही पूर्णतः आवाकाच्या बाहेर गेली आणि त्यामुळेच कुठेतरी ही सगळी घटना घडलेली आहे। आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर 17 जण हे जखमी झालेले आहेत। आपण या सगळ्या दृश्यांमधून पाहतोय अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात आलेले आहे, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याचंही काम सुरू आहे। सध्या मात्र या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे, मात्र जखमींचा जो आकडा आहे तो आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। मृतांच्या आकड्यामध्ये सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे। हा सगळा प्रकार घडलेला आहे।